नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जी आपण टी सिरीज चालू केलेली आहे त्यातला आज आपण 14वा पेपर घेणार आहोत आणि हा 14वा पेपर सामाजिकशास्त्र या विषयावर आधारित आहे. यामध्ये आपण एकूण 35 प्रश्नांचा समावेश केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा होऊ शकतो. तर इथं आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, बघा इथं काय दिलं आहे, यक्षगान हा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी निगडीत आहे? बघा इथं जो शब्द आहे यक्षगान हा एक नृत्य प्रकार आहे, पण तो कोणत्या राज्याशी निगडीत आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. यक्षगान हा नृत्य प्रकार कर्नाटक राज्याचा आहे. पुढचा प्रश्न, सालबाईचा तह केव्हा झाला? सालबाईचा तह केव्हा झाला? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3 1782मध्ये. केव्हा झाला? 1782मध्ये सालबाईचा तह झाला. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न असा आहे की बालहत्या प्रतिबंधक ग्रह अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला करणारे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे होय? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 महात्मा ज्योतिराव फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना आणि अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला केला होता. ठीक आहे, तर याचं उत्तर इथं महात्मा ज्योतिराव फुले. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? बघा इथं स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 आणि 2 म्हणजेच कोण? चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या दोघांनी मिळून स्वराज्य पक्षाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन. ठीक आहे, तर याचा अध्यक्ष कोण होतं? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 व्योमेशचंद्र बॅनर्जी. पर्याय क्रमांक 2 व्योमेशचंद्र बॅनर्जी. पुढचा प्रश्न आहे, जगन्नाथपुरी हे शहर कोणत्या राज्यात आहे? बघा इथं काय म्हणलं, जगन्नाथपुरी हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 ओडिसा. ठीक आहे, ओडिसा या राज्यामध्ये जगन्नाथपुरी हे शहर आहे. पुढचा प्रश्न, चंद्र पृथ्वी सूर्य सरळ एकाच रेषेत येतात त्या स्थितीला काय म्हणतात? बघा क्रम बघा, चंद्र पृथ्वी आणि सूर्य हे जेव्हा सरळ एकाच रेषेमध्ये येतात तेव्हा त्या स्थितीला काय म्हटले जाते? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 चंद्रग्रहण. काय म्हणतो याला आपण? चंद्रग्रहण. पुढचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्था कायदा सर्वप्रथम केव्हा आला? स्थानिक स्वराज्य संस्था कायदा कोणत्या इसवी सन साली आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याचं. एक आहे 1882मध्ये आला. केव्हा आला? 1882मध्ये आला. पुढचा प्रश्न, कोणत्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे घोषित केले? बघा कोणत्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे घोषित केले? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 1909चा कायदा होता तो. 1909च्या कायद्यान्वये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे घोषित केले. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे भारतातील प्रथम वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते. भारतातील प्रथम वृत्तपत्र कोणते आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 द बेंगॉल गॅझेट. द बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिलं वृत्तपत्र. पुढचा प्रश्न, सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे ग्रंथकर्ते कोण आहेत? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे याचं. स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, गोरो खासिया जैतिया या डोंगररांगा कोणत्या राज्यात आहेत? बघा इथं 3 डोंगररावची नावं दिलेली आहेत इथं. ठीक आहे, तर या कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याचं, मेघालय. पुढचा प्रश्न असा आहे की भारताच्या एकूण 7517 किलोमीटर समुद्रकिनाऱ्यापैकी महाराष्ट्राला किती समुद्रकिनारपट्टी लाभली आहे? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 720 किलोमीटर. एकूण 7517 किलोमीटरपैकी महाराष्ट्राला 720 किलोमीटर एवढी समुद्रकिनारपट्टी लाभलेली आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता? जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 एंजल धबधबा. कोणता आहे? एंजल धबधबा. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर व पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? बघा इथं दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर आणि पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हटले जाते? याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 याला विषुववृत्त म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1. बघा विषुववृत्त कशाला म्हटले जाते? जो दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर जातो व पृथ्वीच्या मध्यातून जातो त्या काल्पनिक रेषेला आपण विषुववृत्त म्हणतो.
पुढचा प्रश्न आहे आपल्याला, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? बघा, श्रीनगर हे जे शहर आहे तर ते कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 झेलम नदी. झेलम नदीवर श्रीनगर हे शहर वसलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर येतं इचलकरंजी. काय आहे? इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे घटना समितीचे अध्यक्ष होते. बघा इथं घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे म्हणलं तर डॉक्टर बी आर आंबेडकर हे नाव घ्यायचं. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न, 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देशपत्रिकेमध्ये टाकण्यात आला? बघा इथं काय म्हणलं, इथं 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीने समाजवाद हा शब्द उद्देशपत्रिकेमध्ये टाकण्यात आला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 42वी घटनादुरुस्ती. 42वी घटनादुरुस्तीद्वारे टाकण्यात आला. पुढचा प्रश्न, पाचगणी हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, बंगाल उपसागरातील पॅराद्वीप हे बंदर कोणत्या राज्यात आहे? बघा, पॅराद्वीप हे जे बंदर आहे ते एकतर बंगाल उपसागरामध्ये येतं, पण ते कोणत्या राज्यामध्ये आहे हे सांगायचं आपल्याला. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 ओडिसा या राज्यामध्ये. एक मिनिट, यस, पर्याय क्रमांक 4 ओडिसा या राज्यामध्ये आहे. बद्रीनाथ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? बद्रीनाथ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पुढचा एक मिनिट, ह्याचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 4 अलकनंदा नदीकाठी बद्रीनाथ हे शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न, जगप्रसिद्ध हवाई बेटे कोणत्या महासागरात स्थित आहेत? चला, महासागरात कोणत्या स्थित आहे हवाई बेटे? तर याचं उत्तर येतं व पर्याय क्रमांक 2 पॅसिफिक. हवाई बेटे कुठं आहे? पॅसिफिक या महासागरामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, सर्वाधिक क्रोमॅटचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? बघा इथं क्रोमॅटचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते सर्वाधिक म्हणलं तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 भंडारा या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, क्रोमॅटचं सगळ्यात जास्त उत्पादन होतं. पुढचा प्रश्न, 0 रेखावृत्त म्हणून ओळखली जाणारी काल्पनिक रेषा इंग्लंड या देशातील कोणत्या शहरातून जाते? बघा, 0 रेखावृत्त ही एक काल्पनिक रेषा आहे आणि ती इंग्लंड या देशातून जाते, पण त्या इंग्लंड देशातील कोणत्या शहरातून जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 ग्रीनिच या शहरातून जाते. पुढचा प्रश्न, राज्याच्या सीमा कमी जास्त करण्याचा हक्क घटनेने कोणाला दिलेला आहे? बघा, राज्याच्या सीमा कमी जास्त करण्याचा अधिकार भारतीय घटनेने कोणाला दिलेला आहे? तर याचं उत्तर येतं संसद. ठीक आहे, भारतीय घटनेने संसदेला राज्याच्या सीमा कमी जास्त करण्याचा हक्क दिलेला आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय न्यायमंडळाची तरतूद कोणत्या भागात केली आहे? केंद्रीय न्यायमंडळाची तरतूद ही कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 भाग 5 मध्ये केंद्रीय न्यायमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रौढ मताधिकार 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीनुसार झाला? 21 वरून 18 वर्ष मताधिकार कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 61व्या घटनादुरुस्तीनुसार 21 वरून 18 वय करण्यात आलं मतदानाचं. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात ही तरतूद घटनेच्या कलम कोणत्यामध्ये आहे? बघा, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात. ठीक आहे, तर कोणत्या कलमामध्ये असं सांगितलेलं आहे? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 143. ठीक आहे, 143 कलमान्वये राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना मूलभूत कर्तव्ये टिंबटिंब घटनादुरुस्तीच्या द्वारे अंतर्भूत करण्यात आली. बघा, मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला भारतीय संविधानामध्ये? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 42व्या घटनादुरुस्तीद्वारे
मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय संविधानामध्ये करण्यात आला. पुढचा प्रश्न, मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? बघा, मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4, 29 ऑगस्ट 1947. ठीक आहे, या दिवशी मसुदा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याबद्दल बघा मी वरी थोडी माहिती सांगितलेली आहे. मसुदा समितीची अध्यक्ष जर म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पाहू आपण. संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे विषय टिंबटिंबमध्ये आहेत. कशामध्ये आहेत बघू इथं. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, संघसूचीमध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न, गंगा नदी काठचे सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? बघा, गंगा नदी काठचे म्हणलं सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, वाराणसी. कोणता आहे? वाराणसी. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 किती वर्षापर्यंत देशातील शिक्षणाचा मार्ग ठरवणार आहे? शैक्षणिक धोरण 2020. ठीक आहे, तर हे किती वर्ष चालणार आहे आता? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, पुढील 20 वर्ष चालणार आहे, मार्ग ठरवणार आहे शिक्षणाचा. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो उत्तरे देण्याची वेळ आता तुमच्यावरती आलेली आहे. 35वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. कायद्याला पाहून घ्या. 1916चा लखनौ करार कोणत्या 2 संघटनांमध्ये झाला? बघा, इथं 4 पर्याय दिले. स्वराज्य पक्ष आणि मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर आजचा हा सोशल सायन्सवरती पेपर आपण घेतलेला आहोत. तर उद्या येणारा पेपर आपला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर आधारित असेल. ठीक आहे, पुढील पेपरसोबत भेटू. धन्यवाद.